नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे कला आणि अद्वैत दोघे जण एकमेकांबरोबर सुरुवातीला खूपच जास्त वाद घालायचे. छोट्या छोट्या गोष्टींवरून एकमेकांचा धुसवास करायचे. त्यामुळे इथे सरोजला आधी त्या दोघांचं भांडण बघून फारच आनंद व्हायचा आणि त्याचबरोबर रोहिणीला सुद्धा. पण इथे आबांना अजिबात ती गोष्ट आवडायची नाही. अद्वैत आणि कला हे दोघे जण जन्मोजन्मीसाठी एकत्र यावेत असं त्यांना वाटत असतं. पण इथे तसं काही होताना त्यांना दिसत नाही, कारण अद्वैत आणि कला दोघे जण एकमेकांबरोबर भांडत असतानाच आबांना दिसत असतात. पण आता चित्र थोडं वेगळं झालेलं असतं. अद्वैत आणि कला दोघे जण आता एकमेकांची काळजीसुद्धा घ्यायला लागलेले असतात. एकमेकांची काळजी करत सुद्धा असतात. एकमेकांना काय आवडतं काय नाही आवडत याचा सुद्धा विचार करत असतात. तर इथे अद्वैतला आता खाण्याच्या गोष्टींमध्ये कुठले पदार्थ आवडतात कुठले नाही आवडत याचा विचार करूनच आता कला स्वयंपाक करत असते. त्याचबरोबर अद्वैतला सुद्धा आता कलाची सवय ही कळत चाललेली असते. तिचा स्वभाव त्याला आता आवडायला लागलेला असतो. तिच्या आवडीनिवडी काय आहेत हे सुद्धा अद्वैत आता तिला विचारायला लागलेला असतो. त्यामुळे त्या दोघांमधली आता जवळीकता बघता इथे सरोजला खूपच जास्त राग येत असतो. अद्वैत आणि कला या दोघांची जवळीकता बघितल्यानंतर इथे सरोजला आता प्रश्न पडलेला असतो की या दोघांचं नेमकं चाललंय तरी काय. आणि तिला त्या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो आणि ती सतत रोहिणीच्या मदतीने त्या दोघांना कसं वेगळं करता येईल याचा विचार करत असते. पण इथे त्याचबरोबर आता कला सरोजला अजिबात काही न सांगता इथे कलाच्या आनंदाचा विचार करत असतो. तो कलाला विचारतो की तुझ्या आवडीनिवडी काय आहे, तुझं स्वप्न काय आहे आणि तुझी इच्छा काय होती. तेव्हा त्याला कलाने सांगितलेलं असतं की तिला इंग्लिशमध्ये PhD करायची आहे आणि तिला डिझायनिंगमध्ये अजून खूप पुढे जाऊन खूप छान पद्धतीचं काम करायचं असतं. त्याचबरोबर आर्ट अँड क्राफ्ट याच्यामध्ये सुद्धा तिला खूपच जास्त छान पद्धतीने शिकायचं असतं. हे खूप काही तिने सांगितलेलं असतं. पण तिला परिस्थितीमुळे पुढे शिकता येत नाही, कारण इथे नयनाची स्वप्न वेगळी असतात. काजलचं सुद्धा शिक्षण असतं. त्यामुळे इथे कुणीतरी थोडाफार कमीपणा घ्यायला हवा होता, कारण बाबांची तेवढी परिस्थिती नव्हती. त्यांना सुद्धा कामामध्ये कुणीतरी मदत करायला हवं होतं आणि म्हणून ती जबाबदारी मी घेतली आणि म्हणूनच माझ्या इथे 3rd इयरमध्ये लास्ट सेमिस्टर तिची राहिलेली असते. तेव्हा इथे अद्वैतला ही गोष्ट कळल्यानंतर अद्वैतने आता खूपच छान असा विचार केलेला असतो. त्याने कलाला 2 सरप्राईज दिलेले असतात. तर आता ते सरप्राईज काय आहेत ते आजच्या भागामध्ये आपण बघूया. आणि जेव्हा ही गोष्ट सरोजला आणि घरातल्या सर्व कुटुंबियांना कळते की अद्वैतने कलासाठी काय सरप्राईज दिलेला आहे, तेव्हा इथे सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यात मोठा धक्का म्हणजे सरोज, रोहिणी, राहुल आणि नैना या चौघांनाच बसलेला असतो. तर इथे आता अद्वैतने कलासाठी काय सरप्राईज प्लॅन केलेत आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता कला विचार करत असते. तेव्हा अद्वैत विचारतो, काय झालं, कसला विचार करतेस एवढं रात्री. तेव्हा कला म्हणते, काही नाही रे चांदेकर, मला नाही बोलायचं आता काही. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं सांग ना, इथे घुबडासारखं उभं राहण्यापेक्षा सांग मला कसला विचार करतेस, मी तुझी काही मदत करू शकतो का. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अरे तुझे किती उपकार आहेत आमच्यावरती तुला माहिती आहे का, त्यामुळे मला झोप येत नाही आहे. अरे तू आमचं घर खरेदी केलंस आणि ते आम्हाला राहायला सुद्धा दिलेस, पण तरीसुद्धा आम्हाला तुझे पैसे परत करायला हवेत ना, नाहीतर उगाच लोक म्हणायची की आम्ही तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतोय. असं नको व्हायला. माझे आईवडील सुद्धा या गोष्टीचा विचार करतात आणि मी सुद्धा. आता हळूहळू तुझ्या पैशांचे हप्ते तुला द्यायला नको का. तेव्हा इथे कला म्हणते, पण ते कसे द्यायचे याचा विचार मी करते. आता बघ, मी डिझायनिंगचं काम करते, पण तू जो मला पगार देतोस तो चांदेकरांचा पैसा मी माझ्या घरच्या लोकांना देणार नाही, असं मी तुझ्या आईंना म्हणजे सरोज मॅडमला मी वचन दिले. त्याच्यामुळे आता मला तुझे पैसे परत करायचे आहेत, पण कसे करू याचा विचार मी करत होते. तेव्हा इकडे जगदंबा भंडार आमचं दुकान हे जळलं, तुला सुद्धा माहिती आहे. तिथे काम केल्यानंतर मला थोडेफार पैसे मिळाले असते, ते तरी तुला देता आले असते. तेव्हा इथे कला म्हणत असते, याचाच विचार करून करून मला झोप येत नाही आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की मग तू दुसरी नोकरी कर ना. तेव्हा कला म्हणते, माझं शिक्षण कमी आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, का
किती झाले तुझं शिक्षण? तेव्हा कला म्हणते, अरे आमची परिस्थिती थोडी बेताचीच होती आणि म्हणूनच मी माझं शिक्षण बंद केलं. 3rd इयरमध्ये लास्ट सेमिस्टर माझी मिस झाली. त्याच्यामुळे मला तो रिझल्ट मिळालेला नाही आहे. मग मी कुठे जाणार इंटरव्ह्यूला? दुसरीकडे कोण नोकरी देणार मला? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं मग तू द्यायची होतीस ना परीक्षा. परिस्थिती काय सगळ्यांची बेताची असते, म्हणून काय एक परीक्षा देऊन टाकायची. तेव्हा कला म्हणते, तुला काय जाते बोलायला, मला नाही देता आली. तेव्हा अद्वैत म्हणतो, अजून काय काय करायचं होतं तुला? तेव्हा कला म्हणते की मला इंग्लिशमध्ये PhD करायची होती, तिला आर्टमध्ये खूप पुढे जाऊन एक डिग्री घ्यायची होती. असं खूप काही ती आता अद्वैतला सांगते. तेव्हा इथे अद्वैत आता विचार करत असतो की आपल्याला आता हिची मदत कशी करता येईल. तेव्हा कला म्हणते, तू बस चांदेकर, मी तुझ्यासाठी कॉफी करते. तेव्हा कला अद्वैतसाठी आता कॉफी करायला जाते. तेव्हा दोघेजण छान गप्पा मारत असतात. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, मग तुझ्याकडे कला आहे, तुझ्या हातामध्ये जर इतकी कला आहे, तू त्याचा उपयोग का करत नाही? तू मुलांचे ट्युशन घे, त्यांना ट्युशनमध्ये तू शिकव ना. आर्ट अँड क्राफ्ट हे तू ट्युशन घेऊ शकतेस. तू डिझायनिंग करतेस, तू डिझायनिंगसुद्धा शिकू शकतेस. एखाद्या वस्तूपासून काय बनवता येईल, टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे तू असे वेगवेगळे क्लासेस घेऊ शकतेस, तू मुलांना शिकू शकतेस. असं अद्वैत आता कलाला वेगवेगळ्या आयडियाज देत असतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर बघा, जर मी माझा हा बिझनेस स्टार्ट केला तर मग चांदेकरचं काय होणार? तुमचा बिझनेस लॉसमध्ये जाईल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, चालेल मला, पण तू तुझं असं काहीतरी सुरू कर ना, म्हणजे तुला दुसरीकडे कुठेतरी इंटरव्ह्यूला जायची गरजच पडणार नाही. तेव्हा कला म्हणते, आयडिया छान आहे. तेव्हा दोघंजणं कॉफी पित असतात आणि गप्पा मारत असतात. तेव्हा सरोजला त्यांच्या बोलण्याचा आवाज येतो. सरोज येऊन बघते तर काय, कला आणि अद्वैत दोघेजणं एकमेकांबरोबर छान पद्धतीने गप्पा मारत असतात. आणि इथे कला त्याचे गालसुद्धा ओढते, त्याच्याशी लाडाने बोलते. हे सगळं बघितल्याने आता सरोजला खूपच जास्त राग येत असतो, पण तरीसुद्धा ती गप्प बसते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर इथे आता दुसऱ्याच दिवशी अद्वैत कलाला म्हणतो की चल, आता तुझं 3rd इयरमध्ये शेवटचं सेमिस्टर तू दिलेला नाही आहेस. आता जास्त वाट बघायची नाही, ती परीक्षा तुला द्यायची आहे आणि त्यासाठी मी तुझा ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरतोय. तेव्हा कला म्हणते, चांदेकर पण आता बघतोयस ना तू, अरे किती वर्ष झाली मला कॉलेज सोडून, मी अभ्यास कसा करणार आहे? घरातली कामं, त्याचबरोबर माझं काम, आणि मग मी अभ्यास, हे सगळं कसं मी मॅनेज करणार आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, त्याची जबाबदारी माझी, मी घेईन ना तुझा अभ्यास. तेव्हा कला म्हणते, नाही नको चांदेकर. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, हे बघ, ऑनलाईन अभ्यास करतो. तर इथे आता कला म्हणते की ऑनलाईन अभ्यास कसा करू, तेवढा वेळ तरी मिळायला हवा. तेव्हा अद्वैत म्हणतो, का 1 तास अर्धा तास तू वेळ स्वतःसाठी काढू शकणार नाही आहेस का? आणि मी आहे ना, मी तुझी मदत करेन. तेव्हा इथे आता कलाला जबरदस्तीने तो ऑनलाईन फॉर्म भरायला सांगतो. तो म्हणतो की आता तुला ही शेवटची सेमिस्टर द्यावी लागणार आहे, म्हणजे तुझा रिझल्ट येईल आणि त्यामुळे तुझी डिग्री कंप्लीट होईल, असं आता अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर तू एकदा का पास झालीस की आपण तुला इंग्लिशमध्ये PhD करायची आहे ना, एका कॉलेजमध्ये तुझं ॲडमिशन करू, मग तुला तुझं पुढचं शिक्षण घेता येईल, असं सुद्धा अद्वैत कलाला म्हणतो. ते दोघंजण आपल्या रूममध्ये बोलत असताना सरोज दारामधून सगळं बोलणं त्यांचं ऐकत असते. तर इथे तिला आश्चर्य वाटत असतं की अद्वैत हिचा विचार एवढा का करतोय. त्याच्यानंतरला इथे आता कलासाठी त्याने खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते सरप्राईज बघितल्यानंतर कलाला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा अद्वैत सगळ्यांना म्हणत असतो की इथे खरेची एक एक्झाम द्यायची राहिली 3rd इयरची, त्यामुळे आपण सगळेजण तिला समजून घेऊया. तिला जास्त कामाचा व्याप द्यायचा नाही, तिला थोडा तरी वेळ अभ्यासाला देता यायला पाहिजे, म्हणून आपापली कामं तरी आपण करूया. तर इकडे आता कलाची बाजू सगळ्यांसमोर अद्वैतने मांडलेली असते. अद्वैत म्हणत असतो की तिला जी एक्झाम द्यायची आहे त्यासाठी अभ्यास करण्यासाठी तिला वेळ मिळायला हवा आणि त्यासाठी आपण खरेची कामं थोडी कमी केली पाहिजे. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप आनंद होतो, मात्र रोहिणी आणि सरोजला अजिबात आनंद होत नाही. आणि इथे आता ती ऑनलाईन फॉर्म भरून तर मोकळी झालेली असते असं सरोजला वाटत असतं, पण हे सगळं काम अद्वैतने केलेलं असतं. त्यामुळे इथे आता 3rd इयरमधली एक एक्झाम दिल्यानंतर तिला किमान तिची डिग्री तरी परत मिळणार असते, त्याचा आनंद इथे आता संगीला खूप झालेला असतो. तर इथे आता अद्वैत विचार करतो की आता ट्युशनसाठी जागा बघायला हवी आहे. तेव्हा इकडे जिथे त्यांचं दुकान असतं
जगदंब भांडार त्या ठिकाणी आता माणसं पाठवून त्याने सगळी जागा क्लीन करून घेतलेली असते आणि थोडीफार तिथे आता डागडुजी करून जे काही जळून खाक झालेलं असतं ते सगळं बाजूला करून जी जागा चांगली आहे ती तशीच ठेवून आता तिथे हॉलसारखी जागा तयार करून घेतलेली असते. तेव्हा तिथे आता ट्युशनसाठी जागा त्याने निर्माण केलेली असते. त्यानंतर आता कलासाठी त्याने हे सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. तेव्हा सरोजला याबद्दल काहीही माहिती नसतं. अद्वैत म्हणतो की खरे चल माझ्याबरोबर आणि तो सगळ्यांबरोबर आता कलाला तिथे घेऊन जातो. तिच्या डोळ्यावरती पट्टी असते आणि तेव्हा अद्वैत म्हणतो की आता डोळे उघड आणि बघ. तर त्याच्यावरती जगदंब भांडार असं नावसुद्धा लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरती इथे आर्ट अँड क्राफ्ट ट्युशन असं सुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा तिथे आता तिचं मोबाईल नंबर आणि ऑनलाईन आपण इथे ॲडमिशनसुद्धा करू शकतो तसं सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला कुठेही इंटरव्ह्यूला जायची गरज नाही आहे. तुझ्याकडे खूप कला आहे ना, त्याचा वापर तू इथे करायचा, मुलांना शिकवायचं तू. तुझ्या कलेचा वापर दुसऱ्यांना झाला पाहिजे, बरोबर की नाही? त्यामुळे इथे तू 2-3 तास त्यांचं ट्युशन घ्यायचे, त्याच्यामधून तुला पैसेसुद्धा मिळतील आणि जगदंब भांडार इथे तुला ऑनलाईन ऑर्डरसुद्धा येतील. तर तू त्या ऑनलाईन ऑर्डर घ्यायच्या आणि इथे ते काम पूर्ण करायचं. ज्या मुलांना तू ट्युशनमध्ये शिकवणार त्यांच्याकडूनच ती ऑर्डर पूर्ण करून घ्यायची. तर इथे आता अद्वैतने कलाला बिझनेसमध्ये आयडियासुद्धा दिलेली असते. त्या मुलांकडून ती ऑर्डर आपण पूर्ण करून घेऊ शकतो. तर इथे कला म्हणते की ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतरला इथे कलाला ते सरप्राईज खूपच जास्त आवडलेलं असतं. अशा पद्धतीने आता अद्वैत आणि कला एकमेकांना समजून घेत असतात आणि याचा तिला खूप जास्त प्रतिसाद छान पद्धतीने कलाला मिळतो आणि त्यामुळे इथे कला मनापासून अद्वैतला थँक्यूसुद्धा म्हणते. तर त्यांची वाढत चाललेली जवळीकता सरोजला काही बघवत नसते. ती म्हणत असते की अद्वैत हे कुणाला विचारून तू सगळं केलंस? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मी कुणालाही विचारलेलं नाही आहे. मला मनापासून वाटलं खरेसाठी काहीतरी करावं म्हणून मी हे फक्त केले, बाकी काही नाही. तर इथे अद्वैतने अशा पद्धतीने कलाची बाजू घेत तिला खूप मोठे मोठे असे सरप्राईजेस अद्वैतने कलाला दिलेले असतात.